हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की पीसीओडीची लक्षणे, त्याच्यावरती उपचार आणि माझा पीसीओडी ते प्रेग्नेन्सीचा प्रवास. तर तुम्हाला सांगते मी, मला 2019मध्ये पीसीओडी झाला होता. 2019 पासून पीसीओडी झाला होता, म्हणजे पीसीओडी झाला आहे. आणि तो म्हणजे मला कसं समजलं, माझं अचानक खूप जास्त वजन वाढलं. म्हणजे अगदी 3-4 महिन्यातच माझं खूप जास्त वजन वाढलं. एवढं वजन वाढलं की मला श्वास घ्यायला पण त्रास होत होता आणि अचानक पोट खूप वाढायला लागलं. असं खूप थकायला व्हायचं आणि खूप चिडचिड व्हायची. तर मग मी आणि मेन गोष्ट म्हणजे माझी पिरियड्समध्ये ब्लडिंग खूप कमी होत होतं. काही लोकांना तर पिरियड्सच येत नाही 2-2 महिने, 1-1 महिना, 2-2 महिना आड करून असे येतात. पण मला रेग्युलर पिरियड्स येत होते, पण ब्लडिंग खूप कमी व्हायला लागलं. म्हणजे जे रेग्युलर होत होतं त्याच्यापेक्षा पण खूप कमी होत होतं. म्हणजे अगदी 1.5 दिवसच होत होतं. त्याच्यामुळे मला खूप असं वेगळंच फील होत होतं, असं चिडचिडपणा आणि थकवा जाणवायचा. वजन वाढल्यामुळे चालायला जमायचं नाही. आणि वेदची नुकतीच स्कूल स्टार्ट झाली होती तेव्हा. तर आणि मेन म्हणजे मला समजलं असं की जानेवारीमध्ये वेदचा बड्डे होता, तेव्हा वेदच्या पप्पांनी मला एक ड्रेस घेतला होता. तो ड्रेस मला प्रॉपर होत होता. ती एक्सेल साईज होती त्या ड्रेसची. म्हणजे तोपर्यंत मी एक्सेल साईजवरच होती. पण त्याच्यानंतर मी 4 महिन्यामध्ये, म्हणजे एप्रिलपर्यंत आमच्याकडे एक फंक्शन असल्यामुळे मी म्हटलं, वजन वाढत चाललं होतं, तर मी म्हटलं वजन कमी करूया. पण ते कमीच व्हायला तयार नाही. आणि तो ड्रेस मला नंतर अजूनपर्यंत तो ड्रेस मला झालाच नाही. म्हणजे एक्सेलवरनं मी डबल एक्सेलच्या पुढेच जात गेली, पण कमी नाही झालं माझं वजन. त्याच्यानंतर ते पीसीओडीमध्ये जे वजन वाढतं ना, ते कमी व्हायला खूप वेळ लागतो. तर त्याची सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला लक्षणं सांगते. मला जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा म्हणजे खूप झोप येते, परत चिडचिडपणा होतो, पिरियड्समध्ये प्रॉब्लेम होतात आणि केस गळतात, पिंपल्स येतात. दुसरं म्हणजे सतत झोप येते. म्हणजे असं वाटतं झोपावं, जेवलं का झोपावं, असं सतत झोप येत राहते. अशी त्याची लक्षणं आहे. म्हणजे मला तरी जी जाणवली ती. आणि त्याच्यावर औषधं म्हणजे मी माझ्या फॅमिली डॉक्टरकडे गेलेली. म्हणजे जस्ट ताप आला म्हणून गेली, तर त्यांनी सांगितलं की तुला पीसीओडी झालं आहे. मला बघूनच सांगितलं की तुमचं वजन एवढं कसं फास्ट वाढलं. ते बोलले की तुम्हाला पीसीओडी झालं आहे. पण म्हटलं मला तुमच्याकडे त्याच्यासाठी पण यायचं आहे, कारण माझा पिरियडचा प्रॉब्लेम सुरू झाले. तेव्हा ते बोलले की हां, तुम्हाला पीसीओडी झालं आहे करून. तर त्यांनीच मला पीसीओडीचे 3 महिन्याचा कोर्स दिलेला. आपण ज्या गर्भनिरोधक गोळ्या घेतो, 21 दिवसाच्या गोळ्या असतात ना, घेतो ना म्हणजे आपल्याला बाळ राहू नये म्हणून 21 दिवसाच्या ज्या गोळ्या असतात, त्या गोळ्या त्यांनी दिल्या होत्या. आणि अजून एक अशा 2-3 गोळ्या त्यांनी दिल्या होत्या. ती मी औषधं चालू केली, पण त्या औषधांनी तर मला खूप जास्त त्रास झाला. म्हणजे मला असं इच्छाच नाही व्हायची ती औषधं घ्यायची. एवढं मला त्रास व्हायला लागला, असं वेगळंच कसं तरीच व्हायचं, चक्करसारखं व्हायचं, वेगळंच वाटायचं. आणि त्याच्यात मेन कारण होतं की वजन कमी होणं. वजन कमी झालं तरच पीसीओडी कमी होणार, नाहीतर पीसीओडी असा कमी होत नाही. वजन कमी झाल्याशिवाय पीसीओडी कमी होत नाही. त्यामुळे त्यांनी डाएट सांगितलं आणि ती औषधं वगैरे असे मी 3 डॉक्टर केले, वेगळे 3-3 महिन्याचे कोर्स केले वेगळे. 3 महिन्यात माझं फक्त 1 किलो वजन कमी झालं. मग मी म्हटलं दुसरा डॉक्टर करूया. त्यांनी पण सेमच औषधं दिली, सेमच हे केलं. मग मी गायनोकॉलॉजिस्टकडे गेली. ती लेडीज होती, तिने पण तसंच दिलं मला, तशीच औषधं दिली आणि काहीच मला फरक वाटला नाही. मग मी एक असं मोबाईलवर सर्च करता एकदा गायनोवेदाचं मी ॲड बघितली की त्यांचे पीसीओडीवरती टॅबलेट आहेत करून. तर त्या टॅबलेट मी स्टार्ट केल्या. 2 टॅबलेट सकाळी आणि 2 टॅबलेट संध्याकाळी अशा घ्यायच्या असतात आणि त्या आयुर्वेदिक आहेत. तर त्याचा मला थोडाफार फरक जाणवला. म्हणजे माझं वजन नाही कमी झालं, पण ब्लिडिंग प्रॉपर व्हायला लागलं. आणि त्या गोळ्यांचा मला खूप फायदा झाला. परत दुसरी गोष्ट म्हणजे मी घरात घरगुती उपाय खूप जास्त केले. म्हणजे वजन कमी व्हायसाठी एक्सरसाइज मध्येच सोडायची. आणि डाएट थोडं म्हणजे जे भात वगैरे कमी केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गायनोवेदाची औषधं संपल्यानंतर मी मेथीचे दाणे असतात ना आपले,
कडूवाले, ते रात्री पाण्यात भिजत घालून ते मी उपाशी पोटी घ्यायची. सकाळी उठल्या उठल्या 2 ग्लास गरम पाणी पियायची आणि ते घ्यायची. परत दालचिनीचा तुकडा असतो ना, तो पाण्यात उकळून त्याची चहा पियायची. परत तेजपत्त्याचं पानांचा चहा पियायची. ह्याचा सगळा मला खूप फायदा झाला. मी अशी करत राहायची. मला असं वाटायचं काय ह्याच्याने होतच नाही, पण तरी पण मला त्याचा फायदा होत होता, पण तो मला जाणवत नव्हता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सर्वात जास्त महत्त्वाचा फायदा ह्याचा झाला, मला एक्सरसाइज करायला जमायचं नाही, मीच खूप कंटाळा करायची एक्सरसाइज करायला. पण सर्वात फायदा याचा झाला की माझ्या वेदची शाळा लांब असल्यामुळे, म्हणजे 45 मिनटं लागतात त्याच्या शाळेत जायला. तर त्याच्या शाळेत मी त्याला सोडायला आणि आणायला जायची ना, ती माझी 45 मिनटाची अशी 2 वेळा वॉक व्हायची. त्या वॉकनी माझा खूप जास्त फायदा झाला. कारण PCODमुळे माझे हे गुडघे दुखायचे, पायाच्या टाचा दुखायच्या. असं मला वाटायचं की मी म्हातारीच झाली असं वाटायचं. जरा चाललं तरी माझे गुडघा तर एवढा दुखायचा ना, बापरे. तर आणि मला म्हणजे माझी त्या वॉकमुळे मला खूप फायदा झाला. म्हणजे आपोआप माझं वजन कमी झालं. खूप जास्त कमी नाही झालं, पण लिमिटमध्ये आलं. जे आधी झालं होतं ना, मी तुम्हाला इथे फोटो लावते बघा, तुम्हाला कळेल की मी 2019मध्ये मी कशी झाली होती. फुल अशी गाल वगैरे एकदम म्हणजे जाड झाली होती. असं PCODसाठी मी खूप स्ट्रगल केलं. आणि ज्या कोणाला PCOD होत असेल ना, तर त्यांच्या घरातल्यांनी प्लीज त्यांना समजून घ्या. कारण PCOD हा असा आजार आहे ना, की तुम्हाला समजणार नाही की तिला झाला आहे करून, पण तिची काय चिडचिड होते आणि तिची काय परिस्थिती आहे ना, ती मला समजू शकते, कारण मला तो झाला होता म्हणून. आणि आजकाल खूप जणांना होतोय. मला जेव्हा झाला ना, तेव्हा मला एवढं माहीतच नव्हतं की हे PCOD वगैरे काय असतं. पण आत्ताच्या ह्याच्यात खूप म्हणजे त्याच्यावर औषधं पण निघाली आहेत. गायनोवेदा तर खूप छान आहे. त्याचे व्यवस्थित जर तुम्ही कोर्स पूर्ण केला ना, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि मी इथे स्क्रीनवर टाकते गायनोवेदाचे टॅबलेटचा फोटो. आणि आता आपण माझा PCOD ते प्रेग्नेन्सीचा प्रवास बघूया. तर फ्रेंड्स, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही प्रेग्नेंट राहणार नाही, त्यामुळे तुम्ही कुठलेच प्रिकॉशन घेऊ नका, कारण आम्ही टॅबलेट वगैरे चालू केले आहेत तुम्हाला. तर आम्ही 2019पासून बघा ना, 2019, 20, 21, 22, 23 4 वर्ष झाले म्हणजे काहीच प्रिकॉशन नव्हते घेतले. तर आम्हाला असं वाटलंच नाही की मला प्रेग्नेन्सी राहील करून. आणि सर्वांनी आमचा अचानक प्रेग्नेन्सी राहिल्यावर मला इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे कसं मी प्रेग्नेंट राहील. मला तर खरं वाटतच नव्हतं. मी इव्हन डॉक्टरांना हे पण विचारलं की डॉक्टर नक्की प्रेग्नेन्सीच आहे ना, का पोटात गोळा बिळा झाला आहे मी प्रेग्नेंट आहे करून आणि मग तो गोळा वाढायचा मोठा, असं पण मी डॉक्टरांना प्रश्न विचारला. मी त्यांना हे पण बोलले की डॉक्टर तुम्हाला तर माहिती आहे मला PCOD आहे. म्हणजे मी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडेच गेली होती. तर त्यांना मी तेच बोलली की तुम्हाला माहिती आहे मला PCOD झालं आहे करून, तरी पण मी कशी काय प्रेग्नेंट राहू शकते. तर बोलतात असं 100त 1 केस अशी असते की असं होतं. तर तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि बाळ खूप छान आहे, व्यवस्थित आहे, असं आम्हाला त्या दिवशी कळालं होतं. तर माझा असा हा प्रेग्नेन्सीचा PCODचा आणि प्रेग्नेन्सीचा प्रवास होता. मला जसा जमला सांगायला तसा मी सांगितला. आणि इतकंच. मेन तुम्हाला सांगू PCODमध्ये काय आहे, मेन म्हणजे एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. बरं, तुम्ही एक्सरसाइज असं नाही की मला एक्सरसाइज करायची असं नका करू. एक्सरसाइज करताना म्हणजे चालायचं. आता मी वेदला आणायला जाताना मी अजिबात अशी फास्ट चालायची नाही, अजिबात नाही, कारण माझा गुडघा इतका दुखायचा ना. पण स्लो का होईना पण मी चालत जायची. आणि येताना पण त्याला सोडून येताना मी चालत यायची आणि घ्यायला जाताना चालत जायची. त्याचा खूप जास्त फायदा झाला. अशा गोष्टींचा फायदा होतो. तर असे एक्सरसाइज आपण करायला पाहिजे. प्रॉपर एक्सरसाइज बोलाल तर होतच नाही. मी मध्यंतरी योगा वगैरे खूप स्टार्ट केल्या तेव्हा खूप स्टार्ट केल्या महिनाभर, नंतर परत अचानक सोडून दिल्या. तर असं नको व्हायला की जे करू आणि ते सोडून देऊ. आता तर बघा स्कूल म्हणजे बाळामुळे मी वेदला स्कूलला सोडायला जात नाही, त्याच्यामुळे आता माझी वॉक पण बंद झाली आहे. पण घरातल्या घरात घरातलीच कामं खूप जास्त असतात, तिकडे पळ तिकडे पळ तिकडनं पळ इकडे, त्याच्यामुळे थोडंफार होते. अजून करायचं वजन कमी. तर मेन तर वजन कमी करणे. वजन कमी झालं तर तुमचा PCOD नक्कीच निघून जाऊ शकतो. तर खरंच वजन कमी करा.
आणि हे आपले आयुर्वेदिकच उपचार करा. PCODची औषधं वगैरे घेऊ नका. मी माझ्या अनुभवावरून सांगते, आयुर्वेदिक औषधाने खूप फायदा होतो. जे तुम्ही उपाशी पोटी घ्याल ना. दुसरी गोष्ट म्हणजे बदाम खा. बदाम खूप महत्त्वाचे. जेवढं आपलं वजन आहे ना त्या वजनाप्रमाणे, म्हणजे तेवढे बदाम नाही. आता 70 किलो वजन आहे तर 7 बदाम खायचे. 80 किलो वजन आहे तर 8 बदाम खायचे. असे बदाम खा रोज. म्हणजे गरम पाणी पिल्यानंतर 1 तासाने बदाम खा. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही 1 तासभर. ही तर मी सवय लावूनच घेतली. आता मला सवय झालीच आहे. आणि ती जेवल्यानंतर मी पाणी अजिबात पित नाही, कारण आपण मिठाचं वगैरे सेवन करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला पाणी पिण्याची इच्छा होते. पण अजिबात पाणी प्यायचं नाही. आणि एकदा तुम्हाला सवय झाली ना की ती तुम्हाला सवयच होऊन जाईल. त्याचा पण खूप जास्त फायदा होतो. जेवल्यानंतर पाणी नाही प्यायचं 1 तासभर तरी, त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं. तर आता माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मी सांगितलेलं तुम्हाला पटलं असेल, आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सर्वांना परत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाय बाय.